आणि नंतर पुढच्या बातमीकडे वळणार आहोत। राज्यभरामध्ये पावसानं दमदार हजेरी लावली असून पावसाची संबंधित दुर्घटनांमध्ये सतर्कता बाळगण्याचं आवाहन प्रशासनामार्फत करण्यात आलेलं आहे। वीज पडणं, दरड कोसळणं, झाडं पडणं, पूर आणि अन्य दुर्घटनांमध्ये जीवित आणि वित्तहानी टाळण्यासाठी प्रशासन विविध उपाययोजना करत असून नागरिकांना सतर्कता बाळगण्याचं आवाहन करण्यात आलंय। आपत्ती व्यवस्थापन विभागानं दिलेल्या माहितीनुसार अतिवृष्टीमुळे सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, सातारा आणि पुणे जिल्ह्यामध्ये दरड कोसळणं आणि चिखलाचा प्रवाह यांसारख्या घटनांमध्ये 6 जणांचा मृत्यू झालाय, तर 4 जण जखमी झालेले आहेत। झाड कोसळून झालेल्या दुर्घटनेमध्ये 6 जणांचा मृत्यू झाला असून 12 जण जखमी झालेत। वीज अंगावर पडून झालेल्या घटनांमध्ये 23 जणांचा मृत्यू झालाय, तर 17 जण जखमी झाले। या 2-3 दिवसात झालेल्या घटना, त्या घटनांवर केलेली कारवाई, पुढच्या म्हणजे त्या अशा घटना होऊ नये म्हणून केलेली कारवाई आणि यापूर्वीही प्रिपेअर्डनेस करता, म्हणजे शेवटी राजकीय बोलायचं झालं तर मागे काय झालं याची आकडेवारी मी देऊ शकतो, पण ती देऊन गेलेले मृत्यू हे आपल्याला परत आणता येत नाही। म्हणून मला असं वाटतं की या संदर्भात आपल्याला थोडं संवेदनशीलतेनं त्या ठिकाणी राहावं लागेल।